नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन शेंडगे. या लेक्चरमध्ये आपण विम्याची तत्वे, फंडामेंटल्स प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स या घटकावर चर्चा करणार आहोत. या घटकाबाबत जाणून घेणार आहोत. विम्याची तत्वे जाणून घेताना सर्वप्रथम विमा म्हणजे काय याची व्याख्या आपण पाहिलेली आहे. विम्याचे प्रकार पाहिलेले आहेत. आता कोणतेही कार्य किंवा उपक्रम मानवाला पद्धतशीरपणे आणि परिणामकारकपणे जर पार पाडायचा असेल तर त्यासाठी मार्गदर्शक नियम किंवा मार्गदर्शक मूलतत्व या बाबी पाहाव्या लागतात. मग सर्वांच्या आयुष्यामध्ये विमा हे देखील एक महत्त्वाचं कार्य आहे. मग ते जर योग्य पद्धतीने आणि परिणामकारकपणे पाहायचं असेल तर त्या विमा व्यवसायातील जे काही महत्त्वाचे घटक आहेत, विमा व्यवसायातील विमा कंपन्या असतील, या सर्वांनी काही नियम करून ठेवलेले आहेत, काही रेग्युलेशन्स करून ठेवलेले आहेत. या नियमांना किंवा रेग्युलेशन्सना आपण विम्याची तत्वे असं म्हणतो. मग यामध्ये काय सांगितलेलं आहे तर यामध्ये त्या विमा कार्यात काम करणाऱ्या कंपन्यांनी, तेथील अधिकाऱ्यांनी, तेथील स्टाफने कसं वागायचं, कोणकोणत्या नियमाचं पालन करायचं, या सर्व बाबी या विमा तत्वामध्ये अंतर्भूत झालेले आहेत. अशा सर्व बाबींना विम्याची तत्वे असे म्हणतात. व ही तत्व म्हणजे विमा व्यवसायाचे मूलभूत आधार असतात. या तत्वाचं प्राथमिक व दुय्यम कार्य अशा भागामध्ये विभाजन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. विम्याची प्राथमिक कार्य जर पाहायची असतील तर आपल्याला प्राथमिक तत्व जे आहेत विम्याची त्यांनाच मूळ तत्वे किंवा महत्त्वाची तत्वे म्हणून सुद्धा संबोधले गेलेलं आहे. विम्याची संकल्पना उदयास ज्यावेळेस आली त्यावेळेस सर्वप्रथम ही तत्वे लागू केली गेली. यामध्ये आपणास सखोल विचार जर केला तर आपल्याला असं दिसतं की विम्याचं प्राथमिक जे काही तत्व आहे त्या विम्याच्या प्राथमिक तत्वामध्ये पहिलं जे काही तत्व आहे ते आहे प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट, म्हणजे विमे हित. विमा काढल्यानंतर त्या विम्याच्या हिताचा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख करावा लागतो की तो विमा कोणाच्या हिताचा. मग विमे हिताची जर आपल्याला व्याख्या पाहायची असेल तर ज्या व्यक्तीचा अथवा वस्तूचा विमा घ्यायचा आहे त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूमध्ये विमा प्रस्ताव करणाऱ्या व्यक्तीचे आर्थिक हितसंबंध असले पाहिजेत. त्याला काय म्हणतो आपण? विमेय हित म्हणतो. मग विमित व्यक्तीच्या मृत्यू अथवा अपघातामुळे वस्तूचा नाश पावल्यानंतर विमेदाराचं म्हणजे ज्याने विमा घेतला आहे त्याचं आर्थिक नुकसान होत असतं. तर त्या व्यक्ती अथवा वस्तूमध्ये त्याचे आर्थिक हितसंबंध आहेत का असं म्हटलं जातं. मग विमित व्यक्तीमध्ये अथवा वस्तूमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचं विमेदाराला काय द्यावा? तो पुरावा द्यावा लागतो. तो पुरावा सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची असते? ज्यांनी विमा घेतला आहे त्याची असते. मग हे विमे हित जे आहे ते विमे हित जर एखाद्या व्यक्तीने त्याची फसवणूक केली असेल, मिसकंडक्ट केला असेल तर ते आपोआप काय होतं? रिजेक्ट होतं. मग यासाठी काय महत्वाचं आहे तर ज्यांनी विमा ज्याच्यासाठी उतरवला आहे त्यासोबत काय आर्थिक हितसंबंध असले पाहिजेत, वित्तीय हितसंबंध असले पाहिजेत किंवा त्याचा तो लीगल ॲडवायझर तरी असला पाहिजे. म्हणजेच त्या विमे हिताचा जो काही विमे हित उदयास येण्यास प्रारंभ होत असतो. मग विमे हित कधी असतं तर याचाही उल्लेख या ठिकाणी आपल्याला सर्वकषपणे करावा लागतो. विमे हित उदयास त्यावेळेस असतं ज्यावेळेस ती विमे हिताला जी काही विम्याची सर्व तत्वे आहेत किंवा सर्व तत्वांना हे विमा हित काय होतं? लागू होतं. मग आयुर्विमा घेताना विमे हित असावं लागतं. सागरी विम्यात ते नुकसान भरपाईच्या प्रसंगी सुद्धा द्यावं लागतं. अग्नी आणि अपघाताच्या विम्याबाबत सुद्धा हा विमे हित नुकसान भरपाई देताना असावं लागतं. मग विमे हित कोणाकोणामध्ये असतं हाही फार महत्वाचा भाग आहे. मग आपण पाहतोय पती पत्नी असतील तर त्या पती पत्नींना एकमेकाच्या आयुष्यामध्ये अमर्याद विमे हित असतं. ते कायद्यानं मान्य केलेलं आहे. मग पती पत्नी कोणताही पुरावा न देता एकमेकाच्या आयुष्याचा विमा उतरू शकतात. मला माझ्या मिसेसचा किंवा पत्नीचा किंवा बायकोचा, हा शब्द मी मुद्दाम वापरतो, मिसेस म्हणतोय, बायको म्हणतोय किंवा पत्नी म्हणतोय,
ह्या जोडीदाराचा, याचा विमा काढण्यासाठी त्या समोरच्याची परमिशन घ्यायची गरज नसते, हे कायद्याने सिद्ध आहे. त्याचबरोबर मालमत्तेचा मालक व मालमत्ता, कारण की त्या मालकाचीच ती मालमत्ता असते, तो मालक त्या मालमत्तेवरचं विमेहित काय करू शकतो, सिद्ध करू शकतो. मालमत्ता मालक व नोकरामध्ये मालक त्या कर्मचाऱ्याचा नोकराचा विमा काढू शकतो. त्यानंतर मालक व कुळ, मालकाला कुळाकडून येणे असलेल्या खंडाच्या रकमेत विमेहित अवेलेबल असतं, त्यामुळे तो कुळाचा विमा घेऊ शकतो. पार्टनर, कंपनी पार्टनर हे भागीदारी संस्थेतील प्रत्येक भागीदारास एकमेकास विमेहित असतं, कारण एखाद्या भागीदाराचा जर मृत्यू झाला असेल तर अपघातामुळे इतर भागीदाराचे काय होते, नुकसान होत असते. म्हणून पार्टनर सुद्धा एकमेकाचा त्या व्यवसायाच्या शाश्वत पुढे जाण्यासाठी विमेहित काढू शकतो. मग धनको व ऋणको, म्हणजे धनकोने ऋणकोला दिलेल्या कर्ज, म्हणजे बँकेने आपल्याला जे काही कर्ज दिले जातात त्या कर्जाला सुद्धा विमेहित असतो. मग त्यामुळे बँका त्या कर्जाच्या रकमेइतका काय करू शकतात, विमा उतरवू शकतात. त्यानंतर आहे लँडलॉर्ड आणि बॉरोवर. एखादा जमीनदार असेल आणि एखादा ग्राहक असेल किंवा कर्ज घेणारा असेल, त्या लँडलॉर्ड सुद्धा काय करतात, त्या विमेहित जमीनदार आणि कर्जदारामध्ये उतरवण्याचं आपण बघू शकतो. मग जर असं आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की विश्वस्त जो असतो तो त्याच्या ताब्यात जे काही मालमत्ता असतात त्या मालमत्तेवर सुद्धा विमेहित असतो. मग अभिकर्ते, तर अभिकर्ते म्हणजे काय, हा भाग समजून घेणे फार महत्वाचा असतो. अभिकर्ते म्हणजे काय, अभिकर्ते म्हणजे एजंट. तर व्यापारी जे काही एजंट असतात त्या एजंटांना त्यांच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेमध्ये आर्थिक हितसंबंध असतात, कारण अशा मालमत्तेचं जर नुकसान झालं तर त्याची सर्व जबाबदारी कोणावर येते, त्या अभिकर्त्याची असते. म्हणून ती अभिकर्ता आणि मालमत्ता हे सुद्धा विमेहित, याचं सुद्धा विमेहित क्रिएट करू शकतात, त्यामध्ये सुद्धा विमेहित असतं. त्यानंतर पुढचं जे काही विम्याचं तत्व आहे ते पुढचं तत्व ते म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ इंडेमनिटी. मग इंडेमनिटी म्हणजे काय, तर इंडेमनिटी म्हणजे नुकसान भरपाई किंवा भागीदारीचं तत्व आहे. नुकसान भरपाई किंवा हानी भरण्याचं तत्व आहे. मग हानी भरण्याचं तत्व कसं काम करतं, हाही महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. मग हानी भरण्याचं तत्व किंवा नुकसान भरपाईचं तत्व कसं काम करतं ते आपल्याला जर पाहायचं असेल तर सर्वप्रथम आपण विमा ही संकल्पना कशी उदयास आली. मुळामध्ये विमा ही संकल्पनाच हानी भरणीच्या किंवा नुकसान भरपाईच्या तत्वानुसार उदयास आलेली आहे. त्यामुळे नुकसान भरपाईचं तत्व हे विमा करारातील प्रमुख तत्व असल्याचं आपल्याला दिसून येतं. एखाद्या घटनेमुळे वस्तूचे अथवा मालमत्तेचे जर नुकसान झाले असेल तर त्याच्या भरपाई करण्याच्या तत्वास काय म्हणतात, नुकसान भरपाईचं तत्व असे म्हणतात. मग आयु विमा म्हणजेच लाईफ इन्शुरन्स सोडून सर्व विमा करार हे नुकसान भरपाईचे करार असतात. मग या तत्वानुसार विमेदार जेवढे आर्थिक नुकसान होईल तेवढी रक्कम भरपाई म्हणून त्याला दिली जाते. थोडक्यात काय, तर विमा करारापासून विमेदाराला अधिकचा लाभ, अर्थप्राप्ती, नफा मिळवता येत नाही, कारण हे त्याच्यासाठी नसतं. प्रत्यक्षामध्ये नुकसानीपेक्षा अधिक रक्कम विमेदाराने घेतल्यास ती त्याला परत मिळवण्याचा अधिकार त्या विमा कंपनीचा असतो. मग ह्या नुकसान भरपाईच्या तत्वामध्ये काय काय होत असतं, तर बघा की विमित मालमत्तेच्या होणाऱ्या नुकसानीस भरपाई किंवा कंपनी पुढील 3 प्रकारे करू शकते. थोडक्यात काय, तर कॅश अमाऊंट. आता कॅश अमाऊंट मध्ये काय म्हणायचं, कॅश अमाऊंट मध्ये कसं करणार, समजा तुम्ही एखाद्या वस्तूची खरेदी केली आहे, त्या वस्तूच्या खरेदीसाठी कॅश अमाऊंट तुम्हाला मिळते. मग कॅश अमाऊंट ही जी काही पद्धत आहे ती सर्व प्रचलित पद्धत आहे. मग ज्याच्यावर विमा काढलेला आहे, समजा गाडीवर विमा काढलेला आहे, मग गाडीचं जर नुकसान झालं तर विमा कंपनी काय करते, तुम्हाला सर्वेक्षण करते. जर विमा कंपनी त्याची भरपाईची रक्कम ठरवते. जर मालमत्तेचं जेवढं नुकसान झालेलं आहे, जर गाडीचं प्रत्यक्ष जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढी रक्कम विमेदारास रोख स्वरूपात दिली जाते. हा एक प्रकार यामध्ये आहे. दुसरी आहे वस्तूची दुरुस्ती. तर वस्तूची दुरुस्ती कशी करतात, समजा काही वस्तूचं नुकसान भरपाई बाबत विमा कंपनी रोख रकमेऐवजी ती वस्तू दुरुस्त करून भरपाई करत असे. समजा गाडी डॅमेज झाली आहे आणि डॅमेज झालेल्या गाडीचा खर्च कमी येणार असेल, मग विमा कंपनी काय करते, तुमची ती गाडी दुरुस्त करून देते, तिची डॅमेज काढून देते. याचाच अर्थ असा की वाहनं
फर्निचर यामध्ये विमेदाराला त्याचे समाधान होईल अशा प्रकारे दुरुस्ती करून घेण्यास सांगितलं जातं। आणि दुरुस्तीचा जो काही खर्च असतो तो खर्च तो चेकद्वारे किंवा आजकाल DBS द्वारे ऑनलाईनद्वारे त्या दुरुस्ती करणाऱ्याला दिला जातो। यामध्ये वस्तू पूर्वस्थितीत आणून दिली जाते। थोडक्यात काय, वस्तू जशी होती तशी ती वस्तू आणून दिली जाते। त्यानंतर काही वेळेस काय होतं, वस्तू बदलून दिली जाते। आता समजा वस्तू बदलून कधी दिली जाते, समजा यामध्ये विमा कंपनी नुकसान पोचलेली जी काही वस्तू आहे ती वस्तू जर वस्तूच्या दुरुस्तीचा खर्च त्या वस्तूच्या किमतीपेक्षा जास्त होणार असेल तर सोपं जे मधला मार्ग निवडला जातो की ती वस्तू दुरुस्त न करता ती तुम्हाला बदलून दिली जाते। प्रामुख्याने अग्नि विमा करारामध्ये ही पद्धत वापरली जाते। आता नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपनीस करावा लागणारा खर्च हा हानीच्या रकमेपेक्षा जास्त होऊ नये, म्हणजेच हानी भरणामुळे विमेदाराचा फायदा होऊ नये। तसेच अनेकदा विमेदार मालमत्तेच्या रकमेपेक्षा कमी रकमेचा विमा उतरवतात। अशा विमा कंपनी नुकसान भरपाई देताना प्रमाणशील तत्वाचा अवलंब करत असते। मग प्रमाणशील तत्वाचा अवलंब करते म्हणजे काय, एक उदाहरण आपण पाहूया। जर 1,00,000 किमतीच्या मालमत्तेचा विमा 50,000 इतकाच घेतला असेल आणि नुकसान केवळ 40,000 झाला असेल तर प्रमाणशील तत्वानुसार संपूर्ण भरपाई न देता विमा रकमेच्या प्रमाणामध्ये म्हणजेच निम्म्या रकमेची भरपाई केली जाते। या उलट मालमत्तेच्या किमतीपेक्षा जास्त विमा घेतला असेल तर भरपाई ही विमा रक्कम व प्रत्यक्षात नुकसानीची रक्कम यापैकी जी कमी असेल त्याला दिली जाते। आपल्याला या दरम्यान अनेक वेळा अनुभव आलेला दिसतो, कारण आपण या अगोदरच पाहिलं की कंपनी स्वतःच्या खिशातून तुम्हाला काही देत नाही। कंपनी आपलं मार्जिन ठरवते, झालेल्या नुकसानीच्या इतक्यापर्यंतच आम्ही विमा देऊ शकतो असं कॉन्ट्रॅक्टच केलेला असतो। त्यामुळे या बाबी आपण विमा पॉलिसी घेताना सुद्धा काय केले पाहिजेत, या बाबी पडताळून पाहिल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या आपण घेतलेल्या विम्याच्या रकमेचं कमीत कमी नुकसान होईल आणि आपल्याला अधिकाधिक परतावा मिळेल याची खात्री आपण करून घेतली पाहिजे। त्यानंतर पुढचा जो काही प्रकार आहे तो प्रकार म्हणजे प्रिन्सिपल ऑफ अटमोस्ट गुड फेथ, म्हणजे परस्पर विश्वासाचे तत्व किंवा परमोच्च विश्वासाचे तत्व याला आपण म्हणतो। मग परस्पर विश्वास हा विमा कराराचा मूळ पाया असल्याचं दिसतं। विमा कंपनी आणि विमेदार यांनी कराराशी संबंधित संपूर्ण माहिती व सत्य स्वरूपात एकमेकांना देणे म्हणजेच परस्पर विश्वास ठेवणे याचा अर्थ होतो। विमा करारावर परिणाम होईल अशी कोणतीही माहिती एकमेकांपासून आपण लपून नाही ठेवली पाहिजे। अर्थात या तत्वानुसार संपूर्ण व सत्य माहिती देण्याची जबाबदारी विमेदारावर असते, कारण विमित व्यक्ती अथवा वस्तूविषयी वस्तुनिष्ठ सत्य माहिती विमेदारास प्राप्त झालेली असते। मग वस्तुनिष्ठ सत्य माहिती हा एक महत्वाचा प्रकार आहे। मग वस्तुनिष्ठ सत्य माहिती पुरवण्याची जबाबदारी विमेदाराची असते। विमा करार करावा की करू नये, विमा हप्ता किती असावा, किती रकमेचा असावा हे निर्णय ज्या माहितीवर अवलंबून असतात अशा माहितीस वस्तुनिष्ठ सत्य माहिती असे म्हणतात। वस्तुनिष्ठ सत्य माहितीमध्ये कोणकोणती माहिती आधारभूत असते तर आपल्याला दिसत असेल की जी माहिती आपल्याला सांगायची असते त्या माहितीच्या प्रकारात ज्या वेळेस एखाद्या वस्तूचं, एखाद्या व्यक्तीचं किंवा व्यवसायातील भागीदारीचं आपल्याला जर विमा काढायचा असेल तर सर्वसाधारणपणे आपण बघितलं पाहिजे, आपण बघतोय की विमा कंपनीची जोखीम वाढवणारी माहिती ही सत्य सांगितली पाहिजे। कारण माहिती जर लपवली तर कदाचित विमा कंपनी आणि विमेदार या दोघांना सुद्धा काय होऊ शकतो, त्या ठिकाणी धोका होऊ शकतो। त्याचबरोबर विमित मालमत्तेला, म्हणजे ज्या मालमत्तेवर विमा काढायचा आहे, विमित मालमत्तेला सभोवतालच्या परिस्थितीमुळे जर हानी पोहोचण्याची शक्यता असेल तर ती आणि अशी परिस्थिती जर हानीची परिस्थिती जर निर्माण होण्याची शक्यता असेल तर अशी माहिती त्या ठिकाणी दिली पाहिजे किंवा अशा माहितीचा विचार केला पाहिजे। त्याबरोबर जीवन विम्यात विमेदाराला झालेला आजार किंवा कुटुंबातील अनुवांशिक आजार, विमेदाराच्या पेशामुळे वाढणारी जोखीम, आपण आपले आजार लपवले नाही पाहिजे।
आपल्याला जर एखादा गंभीर आजार असेल आणि विमा पॉलिसी आपण घेतली असेल तर ती सांगितली पाहिजे, जेणेकरून पुढे ज्यावेळेस मॅच्युरिटी येते, ज्यावेळेस काय होतं त्यावेळेस अनेक प्रकारच्या कायदेशीर कारवाया विमा कंपनी आपल्यावर करू शकते. त्यानंतर सागरी विम्यात जहाजाची निगा न ठेवल्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची शक्यता. जे आपण म्हणतो की समुद्री जहाज असतात, त्या जहाजांना अनेक धोके असतात. त्या जहाजाची योग्य जर निगा नाही ठेवली तर आणि त्यावर विमा उतरवला असेल, त्यांना माहित असेल की आपल्या जहाजाचा विमा काढलेलाच आहे आणि त्यांनी काळजी घेतली नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा या वस्तुनिष्ठ सत्य माहितीचं आपल्याला काय करावं लागतं, त्यांना प्रोव्हिजन करावं लागतं. त्यानंतर घरफोडी विम्यामध्ये यापूर्वी घरफोडी झाल्याचा प्रयत्न जर केला असेल तर मात्र तुम्हाला ते पूर्ण सत्य परिस्थिती सांगावं लागते. ऑलरेडी घर फुटलेलं आहे आणि आपण विमा काढतोय आणि परत सांगतो की आमचं घर आता फुटलं, अशा खोट्या बातम्या ह्या विमा कंपन्याला आपण देऊ शकत नाही. विमा कंपनी आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करू शकते. मग वरील प्रकारची जी काही माहिती आहे, आतापर्यंत आपण ज्या माहितीचं डिस्कशन केलं, ही माहिती विमेदाराने चुकीची अथवा अपूर्ण माहिती जर दिली असेल किंवा ती माहिती लपवून ठेवली असेल तर विमा कंपनी नुकसान भरपाईची रक्कम नाकारू शकते. अर्थात असे जर झालं असेल तर ती माहिती वस्तुनिष्ठ माहिती या सदरात येत नाही. त्यामुळे अशी माहिती विमेदारास दिली नाही तर ती परमोच्च तत्वाचा भंग झाला असं त्या ठिकाणी कायदेशीररित्या जाहीर होतं. मग कोणकोणती माहिती असते? समजा विमा कंपनी सहज उपलब्ध होणारी माहिती, उदाहरणार्थ युद्धजन्य परिस्थिती, बारीक सारीक बाबी विमा कंपन्या पाहत असतात. त्यानंतर विमा जोखीम कमी करणारी माहिती, उदाहरणार्थ आग प्रतिबंधक यंत्रणा बसवणे, करारात समाविष्ट असलेली माहिती, या सर्व बाबी विमा कंपनीला काय करावं लागतात, या ठिकाणी सांगाव्या लागतात. म्हणून विमा कंपनीला आपण कुठलीही खोटी माहिती देऊ नये. तसेच आपण विमा करारासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने जी माहिती मिळाली असेल ती सुद्धा खोटी माहिती दिली नाही पाहिजे. तर जी माहिती विमा करार करताना विमेदारास माहीत नसेल, उदाहरणार्थ एखादा आजार झाला असेल, ती देण्याची बंधन विमादारावर नसतं. अशा वेळी अपुरी माहिती जर दिली तर या कारणावरून विमा कंपनी आपली जबाबदारी टाळू शकत नाही. आता सगळ्यात महत्वाचा भाग या ठिकाणी असा की आजार जो आहे तो सांगून येत नाही, अडचणी ज्या आहेत त्या सांगून येत नाही, कुठलीही अडचण कुठलाही धोका सांगून येत नाही. म्हणून आपल्याला या परस्पर जे काही म्युच्युअल अंडरस्टँडिंगचे जे काही तत्व आहे, त्यानंतर दुसरे जे काही महत्वाचं तत्व आपल्याला पाहायचंय ते तत्व म्हणजे विमेदाराचं प्रिन्सिपल ऑफ प्रोबॅबिलिटी, म्हणजे संभाव्यता काय काय असतं. तुमचं भविष्य हे अंधारात आहे, म्हणजे उद्या काय होणार आहे हे आपण त्याचा अंदाज लावू शकत नाही. मग एखादी घटना त्यामुळे होणारी हानी याची संभाव्यता शक्यता असणे हा विमा करारातील महत्वाचा भाग असतो. एखादी घटना घडण्याची शक्यताच जर असेल आणि त्यामुळे हानी होण्याची शक्यताच जर असेल म्हणजे संभाव्यतेचं तत्व आहे. विमा कंपनीकडून विमित वस्तूला नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरून विमा करार केला जातो. जर मालमत्तेला नुकसान होण्याची शक्यता नसेल तर कोणतीही व्यक्ती विमा करार करणार नाही, कारण त्यासाठी अनावश्यक विम्याचा हप्ता कशाला खर्च करायचा असा सुद्धा मानस आपण करू. संभाव्य हानी हा नैसर्गिक अथवा मानव निर्मित घटनामुळे ती होऊ शकते. मग आग लागणे असेल, जहाजांची टक्कर होणे असेल, भूकंप असेल, महापूर येणे असेल, दंगल असेल, वादळ असेल, अपघात होणे असेल, म्हणजे कुठलं पण म्हणजे अनैसर्गिक कृत्य किंवा मानव निर्मित कृत्य असेल. मग जर विमित मालमत्तेला भविष्यात नुकसान होणार हे निश्चित असेल, ही कंपनी विमा उतरवताना काय पाहते, जर विमित मालमत्तेला भविष्यात जर नुकसान होणारच असेल तर ती कंपनी अशा गोष्टीचा विमा उतरवत नाही. म्हणजे काय, म्हणजे तुमची गाडी तुम्ही तरी नेऊन टाकणार आहात हे कंपनीला माहित झालं, तुमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे असा याचा अर्थ होईल आणि कंपनी त्यांची रिस्क घेणार नाही. दुसरा अर्थ असा की एखादी वस्तू खराबच होणार आहे, मग विमा कशावर उतरवतात, समजा तुमच्या घरी अशी एखादी वस्तू आहे ती कधी ना कधीतरी खराब होणार आहे
1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात तिचा विमा उतरवला जात नाही. जर तुमची वस्तू ती भविष्यामध्ये खराब होण्याची शक्यता असेल, संभाव्यता असेल, तरच तिचा विमा ती कंपनी उतरवत असते. मग अशा मालमत्तेचा विमा ती उतरवत नाही, कारण धोका निश्चित असेल तर नुकसान भरपाई सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. तुम्हाला गंभीर आजार झालेला आहे, तो तुम्ही कंपनीला सांगितला नाही आणि पॉलिसी काढताय, तर विमा कंपनी त्या तुमच्या आजाराची हिस्ट्री तपासते, डॉक्टरचे मेडिकल बिल तपासते. विमा कंपनीचे सुद्धा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये संबंध असतात. त्यामुळे विमा उतरवताना ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. मग हे जे काही संभाव्यतेचं तत्व आहे, हे तत्व आयुर्विम्याला देखील लागू होतो. मानवी आयुष्यामध्ये मृत्यू हा निश्चित असला तरी तो कधी होईल हे निश्चित नसतं. जर एखाद्या व्यक्तीला कॅन्सर असेल आणि ती व्यक्ती एखाद्या वर्षात मृत्यू पावणार असेल हे निश्चित असेल तर कंपनी त्याचा विमा स्वीकारत नाही. आणि जर व्यक्तीने ही बाब लपून ठेवली तर विमा कंपनी त्यावर कायदेशीर कार्यवाही करू शकते. तिला कायद्याच्या कचाट्यात त्या व्यक्तीला ती विमा कंपनी काय करू शकते, पकडू शकते. म्हणून आपण कुठलीही बाब विमा कंपनीपासून लपून ठेवू नये असाच या ठिकाणी अर्थ आहे. त्यानंतर पुढचा जो काही महत्वाचा मुद्दा आहे आपण या ठिकाणी पाहायचा आहे, पुढचं जे काही तत्व आहे ते म्हणजे सहकाराचं तत्व, प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेशन. आता हे तत्व पाहत असताना मुळामध्ये विमा हा सामाजिक कार्याचा आविष्कार आहे हे आपण पाहिलं. परस्पर सहकार्य हा विम्याचा मूलभूत गाभा घटक आहे हे पण आपण पाहिलं. त्याचबरोबर विमा व्यवसाय सहकाराच्या तत्वावर चालतो. विम्यामध्ये समान प्रकारच्या धोक्याची शक्यता असणारे अनेक लोक एकत्र येतात व विमा हप्त्याच्या स्वरूपात निधी जमा करतात. या जमलेल्या निधीतून त्याचे प्रत्यक्ष नुकसान होईल त्याला ती भरपाई दिली जाते. थोडक्यात काय तर संभाव्य नुकसानीसाठी सर्व विमेदार विमा हप्त्याच्या स्वरूपात योगदान देत असतात. ज्या विमेदाराची अनपेक्षित संकटामुळे हानी झाली असेल त्याची आर्थिक भरपाई सर्व विमेदार एकत्रपणे करत असतात. यालाच सहकाराचं तत्व असे म्हणतात. समाजातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक या सर्वांचं व्यवसाय अखंडपणे सुरू राहण्यास हे तत्व मदत करीत असतं. कोणत्याही अनपेक्षित धोक्यामुळे व्यवसायाचं जर नुकसान होत असेल तर ते सहकाराच्या तत्वाच्या माध्यमातूनच काय केलं जातं, भरून काढलं जातं. मग तो व्यवसाय अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी विमा घेणाऱ्या सर्व उमेदवारांना हानी पोहोचलच असं नाही. जोखीम स्वीकारावी लागणाऱ्यांचे प्रमाण फार कमी असतं. म्हणून विमा सुरू राहणे सुद्धा या ठिकाणी काय होतं, आवश्यक आहे. या ठिकाणी तो कर्मप्राप्त आहे. मग हे तत्व पाहिल्यानंतर पुढचं जे काही महत्वाचं तत्व आहे ते आपल्याला पाहायचे, ते म्हणजे पुढचं विम्याचे दुय्यम तत्वे. आतापर्यंत आपण विम्याची प्राथमिक तत्वे पाहिली, तर विम्याची दुय्यम तत्वे पाहत असताना आपल्याला विम्याची एकूण 4 प्रकारची दुय्यम तत्व आहेत. त्यामध्ये पहिलं आहे प्रिन्सिपल ऑफ सबरोगेशन म्हणजे मालकी हक्क बदलाचे तत्व. दुसरं आहे परस्पर प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच अंशदायित्वाचे तत्व. आणि तिसरं आहे नुकसान कमी करण्याचे तत्व. आणि 4 नंबरचे तत्व आहे नुकसानीचे नजीकचे कारण तत्व. या सगळ्या तत्वांचा आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये आढावा घ्यायचा आहे. मग हे तत्व अभ्यासत असताना, विम्याचे दुय्यम तत्व अभ्यासत असताना नेमकी परिस्थिती काय याचा सुद्धा अभ्यास आपल्याला खोल सखोलपणे करावा लागतो. सुरुवातीला आपण काय करूया, सुरुवातीला आपण प्रिन्सिपल ऑफ सब ऑर्गनायझेशन किंवा मालकी हक्क बदलाचे तत्व आपण बघणार आहोत. दुय्यम तत्व ही जी याचा जर आपण विचार केला तर भरपाई तत्वातून निर्माण झालेले आहे. नुकसान भरपाईच्या उद्देशाने विमा करार केले जातात. या तत्वाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून एखाद्याने गैरफायदा घेऊ नये म्हणून ही तत्व अवलंबली जातात. यामध्ये पुढील तत्वाचा समावेश होतो. त्यामध्ये पहिलं तत्व आहे ते म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सबरोगेशन म्हणजे मालकी हक्क बदलाचे तत्व. मग यामध्ये काय असतं, यामध्ये विमा कंपनीने विमित मालमत्तेच्या नुकसान भरपाई केल्यानंतर ती विमित मालमत्ता आपोआप विमा कंपनीच्या मालकीची होते. म्हणजे नुकसान भरपाई दिल्यानंतर विमित मालमत्तेचे मालकी हक्क विमेदाराकडून विमा कंपनीकडे हस्तांतरित होतात. यालाच मालकी हक्क बदलाचे तत्व म्हणतात. म्हणजे तुमची गाडी असेल आणि त्या गाडीचा तुम्ही विमा काढला असेल, ती गाडी
संपूर्णपणे खराब झाली असेल आणि त्या गाडीची पूर्ण रक्कम तुम्हाला विमा कंपनीने दिलेली आहे, ती गाडी कोणाच्या ताब्यात जाईल? ती गाडी जिचं नुकसान, ज्या गाडीचं नुकसान झालेलं आहे त्या ती गाडी कोणाच्या ताब्यात जाईल? कंपनीच्या ताब्यात जाईल. तिचा संपूर्ण जो काही नुकसानीचा परतावा आहे तो तुम्हाला मिळेल. तुम्ही जर असं म्हणाल की आम्हाला ती गाडी पण पाहिजे आणि ती नुकसान संपूर्ण रक्कम पण द्या, असं होत नाही. याला मालकी हक्क बदलाचं तत्व म्हणतात. कारण की त्यामध्ये सगळी रक्कम तुम्हाला दिल्यानंतर तिच्यावर संपूर्ण नुकसान भरपाई दिल्यानंतर त्या घटकाची संपूर्ण मालकी कोणाकडे जाते? तर ती त्या कंपनीकडे जाते, असा याचा अर्थ आहे. मग यामध्ये नुकसान भरपाई होत असताना मालकी हक्कात जो बदल होतो तो कशा पद्धतीने होतो? तर संपूर्ण नुकसानीची भरपाई केल्यानंतर तिच्या अवशेषावर किंवा त्या पार्टवर विमा कंपनीचा अधिकार तयार होतो, विमा कंपनीचा हक्क त्या ठिकाणी निश्चित होतो. त्यानंतर विमा कंपनी व्यतिरिक्त अन्य कोणाकडून भरपाई मिळाल्यास त्यावर सुद्धा कंपनीचा अधिकार प्रस्थापित होतो. समजा एखाद्याने तुमची गाडी ठोकलेली आहे, तुमची गाडी पूर्ण ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तुम्ही ज्याने ऍक्सिडेंट केलाय त्याच्याकडून सुद्धा 12 लाख घेतलेत आणि तुम्ही तुमचं विमा कंपनीचं जे काही इन्शुरन्स आहे त्यामधून सुद्धा तुम्ही अमाऊंट घेताय. अशा वेळेस अन्य कोणाकडून भरपाई मिळाल्यास सुद्धा विमा कंपनीचा अधिकार त्यावर प्रस्थापित होत असतो. त्यानंतर नुकसानी जबाबदार असलेल्या व्यक्तीविरुद्ध दावा दाखल करून विमा कंपनी नुकसानीची वसुली करू शकते, हे तर सत्य आहे. त्यानंतर विविध मालमत्तेच्या शिल्लक अवशेषाचा वापर करावाचा किंवा विक्री करायची याचा संपूर्ण अधिकार त्या विमा कंपनीला प्राप्त होतो. मग त्यानंतर अवशेष इतरांनी जर ताब्यात घेतला असतील, जर तुमच्या गाडीचं डॅमेज पार्ट कोणी ताब्यात घेतला असेल किंवा चोरला असेल, ते सर्व मिळवण्याचा अधिकार कोणाला आहे? त्या कंपनीला आहे. अशा पद्धतीने या प्रिन्सिपल ऑफ सबरोगेशनचा आपल्याला या ठिकाणी थोडक्यात आढावा घेता येईल. त्यानंतर पुढचा आहे प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय? तर हे जे काही तत्व आहे हे नुकसान भरपाईचं पूरक तत्व असं म्हटलं जातं. मग याला वर्गणीचे तत्व सुद्धा म्हणतात. एखाद्या विमेदाराने एकाच मालमत्तेचा विमा एकापेक्षा अधिक कंपनीकडे घेतला असेल तर अशा मालमत्तेच्या हानीची भरपाई ती प्रत्येक विमा कंपनी स्वतंत्रपणे न करता सर्व कंपन्या एकत्रितपणे करत असतात. यालाच अंशदायित्वाचे तत्व असे म्हणतात. म्हणजेच काय की जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसान झाल्या जितक्या रकमेचं नुकसान झालेलं आहे, ज्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, कंपन्या त्या प्रमाणातील नुकसानीची एकत्रित बेरीज करून प्रत्येकाच्या वाटीला त्या प्रमाणामध्ये नुकसान कसं येईल, भरपाई करण्याचं जबाबदारी कशी येईल किंवा त्यांची त्या प्रमाणात त्या अंश प्रमाणामध्ये त्या कंपन्या त्या काय करतात? वाटून घेत असतात. यामध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर असं देऊ शकतो की एखादा विमेदार आहे, त्याने 2 लाख किमतीच्या मालमत्तेचा विमा 2 वेगवेगळ्या कंपन्यांकडून घेतलेला आहे. या मालमत्तेचं आगीमुळे झालेलं नुकसान 2 लाख रुपयाचं आहे. अशा वेळी या दोन्ही कंपन्या म्हणजेच 1-1 लाख रुपयाचा त्या विमेदाराला भरपाई देणार. 2 कंपन्यांकडून तो 2-2 लाख घेऊ शकत नाही. अशा वेळी या दोन्ही कंपन्या मिळून 1 लाख प्रत्येकी नुकसान भरपाई देऊ शकतील. जर या दोन्ही कंपन्यांनी स्वतंत्रपणे 2 लाख रुपये भरपाई दिली असेल तर याचा विमेदाराला फायदा होईल. हे विमा कंपनीच्या त्या तत्वांच्या विरुद्ध जाऊ शकतं असा या ठिकाणी अर्थ आहे. मग हे जे काही अंशदायित्वाचं तत्व आहे हे आयुर्विम्यात लागू होत नाही. मी माझा आयुष्याचा कितीही मोठा विमा या ठिकाणी काढू शकते. म्हणजेच हे तत्व आयुर्विम्याला लागू होत नाही, कारण आयुर्विमा हा नुकसान भरपाईचा करार नाही. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्याचा कितीही रकमेचा विमा कंपन्याकडे काढू शकते. त्यानंतर पुढचं जे काही तत्व आहे ते तत्व म्हणजे नुकसान भरपाई किंवा नुकसान कमी करण्याचं तत्व. आता नुकसान कमी करण्याचं तत्व हे कशामुळे? तर आपण याचा जर थोडक्यात अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की नुकसान किती होईल हे आपण सांगू शकतो. जर आपण नुकसान किती होईल हे सांगू शकत नाही तर नुकसान भरपाई कमीत कमी झाली पाहिजे, नुकसान कमीत कमी झालं पाहिजे याचा विचार आपण करू शकतो. मग विमित मालमत्ता नुकसान होत असताना ते कमीत कमी कसे राहील यासाठी विमेदाराने प्रयत्न करणे अपेक्षित आहे. नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची विमेदारावर सोपलेली जबाबदारी म्हणजे नुकसान कमी करण्याचं तत्व होईल. एखाद्या मालमत्तेचा विमा घेतला म्हणजे चिंता संपली, आता नुकसान झालं तरी चालेल
असे विमेदाराने समजता कामा नये. थोडक्यात विमा घेतला नसता तर विमेदाराने मालमत्तेची जेवढी काळजी घेतली असती तेवढीच काळजी त्याने विमा घेतला असताना सुद्धा घ्यायची असते. हा यामागचा उद्देश आहे. विमित मालमत्तेला धोका निर्माण झाल्यास विमेदाराने मालमत्तेचे नुकसान होऊ नये अथवा ते कमीत कमी राहावे यासाठी सर्व उपाययोजना विना विलंब केल्या पाहिजेत. यामध्ये जर दिरंगाई अथवा टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आले त्याला विमा कंपनी नुकसान भरपाई नाकारू शकते. आता यामागे अर्थ काय आहे, याचा अर्थ काय आहे, तर याचा थोडक्यात अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. याचा थोडक्यात अर्थ असा की विमा कंपनी जी असते ती विमा कंपनी तुमच्या मालमत्तेचा विमा उतरवते म्हणजे काय. तुमची गाडी आहे, तुमच्या गाडीचा विमा उतरवते म्हणजे काय. तुम्ही गाडी कशी चालवाल, 500च्या स्पीडनं चालवाल, कायदेशीररित्या गाडी चालवण्याची त्या महामार्गावर स्पीड लेवल मेंटेन केली असते. तुम्ही जर त्या महामार्गावर तुमच्या आजकाल तुम्ही पाहताय की प्रत्येक गाडीमध्ये एक स्पीडोमीटर बसवलेलं आहे. ते स्पीडोमीटर एका टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. तुमचा ऍक्सिडेंट झाला तर तुमची गाडी कुठल्या स्पीडनं होती हे त्या ठिकाणी डिटेक्ट होऊ शकतं. तुम्ही त्या ठिकाणी किती जरी दावा केला की माझी गाडी 60च्या स्पीडनं होती पण ऍक्च्युअली तुमची गाडी 160च्या स्पीडनं असेल तर विमा कंपनी तुम्हाला अशा प्रकारच्या ऍक्सिडेंटमध्ये कुठल्याही प्रकारची भरपाई देऊ शकत नाही, कारण की सगळ्या विमा कंपनीचे नियम आहे. तुम्ही तुमच्या मालमत्तेची काळजी घेतली पाहिजे. आहे माझ्याकडे माझा व्यवसाय, मग त्या व्यवसायाला मीच आग लागून द्यायची आणि त्या आगीमध्ये जे नुकसान झाले ते विमा कंपनीकडून भरून काढायचं, अशाही घटना आपण या ठिकाणी वारंवार बघतो आहोत आणि पाहतो आहोत. या प्रकारामध्ये विमा कंपनीची फसवणूक अधिक प्रमाणामध्ये केल्या गेल्याचं सुद्धा उघड होत असतं. म्हणून ज्याने विमा घेतलाय त्या विमेदारालाच आपलं नुकसान कमीत कमी कसं होईल हे याची खबरदारी घेण्याची, सर्वतोपरी काळजी घेण्याची, मालमत्तेचं नुकसान कमीत कमी कसं होईल याची काळजी घेण्याची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी त्या विमे धारकाची असते ज्याने तो विमा काढलेला आहे. त्यानंतर पुढचा जो काही महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आपल्या नुकसानीचं नजीकचं कारण काय आहे, प्रिन्सिपल ऑफ कॉज प्रॉक्सिमल. मग हे प्रिन्सिपल ऑफ कॉज प्रॉक्सिमल हे नुकसान भरपाई तत्वाचं पूरक तत्व मानलं जातं. प्रामुख्याने विमा, अग्नि विमा आणि सागरी विमामध्ये या तत्वाचा अवलंब केला जातो. विमा कराराला वित्तीय मालमत्तेला होणाऱ्या नुकसानीचे कारण महत्वाचे असते. अनेकदा विमित मालमत्तेला होणाऱ्या नुकसानीची कारणे विविध असू शकतात. तसेच काही वेळा अनेक घटना सलग घडल्या अशा घटनाची मालिकाच तयार होते व त्या वस्तूला धोका पोहोचतो. अशा वेळी नेमका कोणत्या कारणामुळे नुकसान झालं हे सुद्धा बघावं लागतं, कारण विमा करारामध्ये नमूद असते तरच नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी कंपनीवर येते. जर ते कारणच विमा करारात उपलब्ध नसेल, समावेश नसेल तर नुकसान भरपाई ती कंपनी नाकारू शकते. मग यामध्ये जर उदाहरण बघायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की बऱ्याच वेळा आपण अयोग्य कारणासाठी सुद्धा विमाची भरपाई मागू शकतो, असं मागितल्याचं आपल्याला दिसून येतं. मग यामध्ये काय तर एखादी बिल्डिंग पावसामुळे पडली, ती जीर्ण झाल्यामुळे पावसामुळे पडलेली आहे. त्याचबरोबर शॉक सर्किटचं कारण हे या करारात समाविष्ट असतं, परंतु भिंत पडल्यामुळे होणारं नुकसान यामध्ये समाविष्ट असत नाही. तर विमा कंपनी नुकसान भरपाई या ठिकाणी नाकारू शकते. म्हणून हे नुकसानीचं नजीकचं कारण हे जे काही तत्व आहे हे तत्व यामध्ये अतिशय महत्वाचं असल्याचं दिसतं. या लेक्चरमध्ये आपण विम्याचे जे काही तत्व आहेत, प्राथमिक तत्व आहे, दुय्यम तत्व आहे, या दोन्ही तत्वाचा सखोलपणे या ठिकाणी आढावा घेतला. या लेक्चरमध्ये आपण आज थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.